टोकन घेतलं का नाही? टोकन घेतलं. काय विषय आता म्हणजे इथून कुठे जाणार? आता हे टोकन द्यायचं तिथे किचन काउंटरला आहे. टेबलावर नाही येणार का? टोकन दिल्यावर टेबलावर होते पुन्हा. बरं. आता पुढचं काय नियोजन इथनं? आता बघू एकदा जेवण तर जीव द्या. आता काय होते काय नाही बघू. क्वालिटी क्वांटिटी सगळं आम्हाला नंतर ना सांगा, डिटेल मध्ये आपण बोलूया. ओके डन. चला आता जेव्हा आपण बाहेरचं खातोय ना त्यावेळेला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात की मसाले कसे वापरले आहेत, दुसरी गोष्ट हायजीन काय आहे, स्वच्छतेच्या बाबतीत आपण किती दक्ष असतो किंवा काय बघून आपण हॉटेलमध्ये एंट्री करतो. त्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा सारासार विचार करतो ना त्यावेळेला आपण जेवणाकडे येतो की जेवण कोणत्या क्वालिटीचं आहे नाही हे पहिल्या म्हणजे खाण्यापूर्वीच आपण हॉटेल बघून ठरवतो की जेवण कसं असेल. एक अंदाज आपल्याला येतो की ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचं जेवण भेटेल. आता इथं जेव्हा आम्ही आलो आहे त्यावेळेला हायजीनचा थोडासा विषय आम्हाला दिसला की बाबा थोडीशी स्वच्छता अजून पाहिजे आणि स्टाफ जे आहे ना थोडासा कमी दिसतोय. स्टाफ पण वाढवणं गरजेचं आहे. आणि हे सगळं बोलण्याचा किंवा हा अनुभव कुठून आला तर आम्ही सर्वात जास्त बाहेर फिरतो. आता ते बँगलोर असेल, कोइंबतूर असेल, चेन्नई असेल, म्हणजे जवळजवळ सर्वच ठिकाणी आम्ही फिरून फिरून सगळे व्हिडिओ बनवतो जेवणाचे. त्याच्यावरून आम्हाला जो अनुभव आला आहे त्या अनुभवाला आम्ही इकडं वापरणार आहोत. या ठिकाणी वापरून इकडचा रिव्ह्यू आम्ही नक्की देऊ. चला बघूयात. अजून ताट तर आलं नाही. अर्धा तासाचा वेळ त्यांनी मागितलेला आहे. अर्धा तासामध्ये जेवण तयार होईल आणि येईल. वाट बघूया. तुम्हाला काय वाटतं सांगा आता. सध्या तर वेट अँड वॉचमध्ये भूमिकेमध्ये आहे. आम्ही तसे खाण्याचे शौकीन म्हणता येईल किंवा खवय्ये म्हणता येईल. भरपूर ठिकाणी जाऊन खाणं आणि तिथलं टेस्ट बघणं हे आमचं नॉर्मली काम आहे. आणि मग त्याच्यामध्ये आता त्याच आकर्षणाने, त्याच सोशल मीडियाच्या इन्फ्लुएन्सिंगने म्हणा किंवा त्या आकर्षणाने आम्ही इथे आलेलो आहे, मी आणि गणेश सर. आता सध्या आम्ही ताटाच्या प्रतीक्षेत आहोत.